सांगलीमधून आहे। सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच पाहायला मिळते। ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे, अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी दिलेली आहे। तर ठाकरे गटाने आपला हट्ट सोडावा, सांगली मतदारसंघ हा काँग्रेसकडेच राहावा, अशी भूमिका विश्वजित कदम यांनी मांडली आहे। सांगलीमध्ये आम्ही चंद्रहार पाटील डबल महाराष्ट्र केसरी यांना माननीय उद्धव साहेबांनी उमेदवार म्हणून घोषित केलेलं आहे। तसं आता प्रत्यक्षपणे अप्रत्यक्षपणे, आणि मला वाटतं 2 दिवसातच सांगलीमध्ये उद्योजित झालेल्या सभेसाठी चंद्रहार पाटलांच्या प्रचार सभेसाठी मिरजला मोठी सभा आहे, तिथे चालले। आता पुन्हा पुन्हा बैठका होणार नाही, तेव्हा स्पष्ट होईल। विचारधारेवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांच्या जिल्ह्यामध्ये हा काँग्रेस पक्षाकडेच लोकसभा मतदारसंघ राहिला पाहिजे। चंद्रहार पाटील हे डबल महाराष्ट्र केसरी आहेत, पैलवान म्हणून ते प्रसिद्ध आहेत, परंतु राजकारण करत असताना, समाजकारण करत असताना एक विचारधारेचं पाठबळ लागतं। संजय राऊत साहेब हे शिवसेनेचे नेते आहेत, महाविकास आघाडीच्या बाबतीतली भूमिका ते व्यक्तिगत सांगू शकत नाही। शिवसेनेच्या वतीने जर ते काही सांगत असेल तर तो त्यांचा विषय आहे।